तेल किंवा ऑइलमेंट असतं जे संपल्यावर ती बाटली उलटी करून ठेवता? तेल नाही. भूमिजाबद्दल म्हणेन की ती जे काय करते ना, ती जे काही हसते तुमच्या, ते सगळं इंटेन्शनली असतं. त्याच्यामुळे तिच्या असं सावध राहा. आम्हाला सगळ्यांनाच फार कंटाळा आलेला आणि फार माज पण आलेला, मस्ती आलेली. मग आम्ही खिडकीतनं बॅग्स खाली फेकल्या भाई साहब. आणि हळूच एक एक करून निघालो. मग ते मला खूप ओरडले, असं कसं काय. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि 2 गोड मुली माझ्यासोबत आहेत. कशा आहात? छान, मस्त. म्हणजे गेमची ओळख करून देण्याची गरजच नाही, ऑलरेडी त्यांनी करून दिली आहे. सो तेच मी आता काही प्रश्न विचाराय, त्याची खरी खरी उत्तरं तुम्ही द्यायची आणि ते कसं घडलंय ते थोडक्यात तुम्ही आम्हाला सांगायचं. तू आता आम्हाला गेम तर सांगितलं नव्हतंस. आम्ही हे येस नो वरून म्हटलं की आपल्याला आता सगळ्यांना सॉरी बोलावं लागेल, भांडणं होतील. चला सुरुवात करूया. येस. आता सामान्य माणसांच्या घरी जे घडतं ते कलाकार म्हणून खूप जणांना वाटतं अरे त्यांच्यासोबत ते घडतं की नाही घडत. सो असेच काही प्रश्न आहेत. कोणत्या फंक्शनमध्ये हिल्स, शूज, चप्पल असं काही तुटलंय का? हो नाही. हो हो लग्नातच. आणि मी ती थोड्या वेळाने चप्पल फेकून पण दिली तिथेच, आणि मी विदाऊट चप्पल इथे तिथे फिरत होते. सेम सेम. आणि पाय पण दुखतात बरेचदा, त्यामुळे पार्टी आय थिंक ह्याच्याच आपल्या नॉमिनेशन पार्टीला चप्पल गेलेली आणि मग मी विदाऊट चप्पल फिरत होते बिनधास्त. बाथरूम किंवा लिफ्ट मध्ये अडकलात का? नाही. नाही. पुल पुश यामध्ये गोंधळता? कुठे? पुल पुश कधीतरी. नाही. वा. घरातील टूथपेस्ट असताना जे संपल्यावर घरातील लाटण्याने ते असं असं करून ते काढता? हो, पैसे बचाव समिती. तेल किंवा ऑइलमेंट असतं जे संपल्यावर ती बाटली उलटी करून ठेवता? तेल नाही. 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 नो. कॉलेजमध्ये कधी मास बंकिंग केलं? येस, मी शाळेत पण गेले. वा. कधी? आय थिंक आम्ही 10वीत होतो आणि आम्हाला सगळ्यांनाच फार कंटाळा आलेला आणि फार माज पण आलेला, मस्ती आलेली. मग आम्ही खिडकीतनं बॅग्स खाली फेकल्या भाई साहब. आणि हळूच एक एक करून निघालो. वा. एखाद्या वस्तूसाठी हट्ट केल्यावर आई वडिलांचा रस्त्यावर मार खाल्ला? हो, पण ह्याला खूप वर्ष मिळेल. मी लहान होते आणि मला खूप वाईट सवय होती की कपडे असतात ना आपले छान छान कपडे पुतळ्यांना घातलेले, तर माझं असं की मला तोच ड्रेस हवाय जो पुतळ्याने घातलाय तोच, आणि मी बसले आहे खाली आणि मला पाहिजे वगैरे असं सगळं केलंय. आणि मम्मीने खूप मारलं पण मला घेऊन पण दिलं. आय थिंक माझ्याबरोबर असं नाही झालंय, पण मी घरी येऊन तमाशे केलेत हे माहिती आहे. म्हणजे मला आठवतंय की मला काय विंडशीटर हवा होता आणि मला आई बाबा घेऊन देत नव्हतं, तर मी फुल नाटक केलेलं की मग कशाला पैसे कमवता जर तुम्हाला एवढं देता येत नाही वगैरे. असं मी खूप ड्रामा केलेला आणि मी मध्येच हसायला तेव्हापासूनच. मित्रांसह प्रँक केला? हो हो, नेहमीच. हा काय प्रश्न आहे? हो, वी आर प्रँकस्टर. सेटवर हे काय काय घडलंय? सेटवर खूप नुकताच झालेला प्रँक? आता सध्या तरी हल्ली काही फार म्हणजे गरज असं नाहीये. आम्हाला काही निमित्त नाही लागत प्रँक करायचं. तर काही आजच झालं. आज सांगू शकते का हा, मी? सांग. आज दुर्गा शिडीवरून पडते. आता हे कधी दाखवणार माहित नाही, पण जाऊ दे आता. ती पडते खाली. तर आमचे डिरेक्टर सर ह्यांनी आमच्यासोबत प्रँक केला. हा, right. मला सांगितलं की ती पडते तर सरू जाते पटकन आणि तू जातेस आणि 4थ्या पायरीवरून घसरते आणि तू पडते. तर मी म्हटलं सर पण असं काही नव्हतं, असं काही नाही सांगितलं. तर मग ते मला खूप ओरडले की तुम्हाला वाचता येत नाही का स्क्रिप्ट वगैरे, आणि असं कसं काय. आपण वाचलेली पण हो, आणि मला काही दिसलं नव्हतं, पण म्हटलं आता सर बोलतायत तर ऐकायला हवं. म्हटलं हां चालेल, सांगा मला कसं कुठे पडायचं वगैरे. आणि तिथे गेलो आणि मग मला षडयंत्र कळलं जरा. बाकीचे हसत होते त्यामुळे.
नंतर सनी माझ्याकडे पण आला आणि मला म्हणाला तू करशील का. मी म्हटलं मला नाही वाटत असं काही करायचं आहे, पण तू सांगशील तर मी करेन कारण तू डिरेक्टर आहेस, असं मी त्याला त्याच्यावरतीच मला उलटवलं. चंदू सरांनी सांगितलं. आणि मी हसत होते तर अरे तुम्हाला सिरियसली का नाही घेतेस, म्हणून मी घेते ना सिरियसली, मी करेन काही हरकत नाही, तू सांगशील ते. तसं मिलिंद सोबत पण केलं. बापरे, आता प्रँकचा एक वेगळा व्हिडिओ होईल. आत्ताच ती आम्ही म्हणतो की खूप गरम होत आहे, मग हिचा नवरा आहे तो आला आणि म्हणलं काय आलं. मी म्हटलं अरे बापरे खूप थंडी वाजतीये मला, आणि आम्ही घामाने भिजलेलो. तर मी पूर्ण एकदम सिरियस होऊन की नाही तिला ताप भरलाय वाटतं, तिला थंडी वाजते म्हणजे. देतोस का? आणि तो रेडी झाला होता जॅकेट वगैरे द्यायला की तुला गरम होत आहे तर थंडी वाजते तर हे घे वगैरे. तर असं आम्ही करत असतो सतत. शब्दाला प्रँक्स करतो. वा. ट्रिप ठरल्यावर ती ऐन वेळेत तुम्ही कॅन्सल केली का? हो, आणि मी खूप आरडाओरडा सगळं मैत्री पण तुटली आहे काही. हो, मी आय थिंक मला फार तर काही आवडत नाहीच फंक्शन सोशल ॲक्टिव्हिटीज, तर मी फार वेळेला कारण शोधत असते की आपल्याला कसं कॅन्सल करता येईल, काय कारण सांगता येईल. पण हे तर मी रोज सकाळी झोपेत असताना पण विचार करते की आज काय सांगितल्यानंतर मला त्या शूटवरती नाही आले तर चालणार आहे, असे माझे रोज विचार चालू असतात. मोमेंट नाही सांगे की आपल्याला भरपूर लोन आहे आपल्यावरची, आपल्याला भरपूर काय काय करायचं आहे, जावं लागेल. आणि गंमत काय ना, ते प्लॅन कॅन्सल मी करते पण ते बनवणारी पण मीच असते. एकमेकांबद्दल एक अफवा पसरवायची असेल तर ती कोणती असेल? हे शेवटचे. अफवा पसरवायची. सानिका खूपच शांत आहे, खूप शांत आहे. म्हणजे ती एक चकार पण बोलत नाही, कोणी समोरून किती काही बोलू दे. सानिका एकदम शांत, सुस्वभाव काय म्हणतात, एकदम साधी भोळी साधी अशी आहे सानिका. मी सर्व भूमिजाबद्दल म्हणेन की ती जे काय करते ना, ती जे काही हसते तुमच्या, ते सगळं इंटेन्शनली असतं, त्याच्यामुळे तिच्या असं सावध राहा. तुम्हाला वाटेल की ती इनोसंट आहे, ती दाखवते, अशी नाही आहे असं मी पसरवेन आणि ते खरं वाटेल लोकांना. कारण मी सतत हसत असते सेटवर. की ती तुमच्यावरती हसते तर तुम्हाला कळणार पण नाही, इडा बनवून पेढा खाते, असं मी पसरवू शकते सर. पसरव, मला आवडेल, मला आवडेल. पण खूप मजा आली तुमच्यासोबत हा गेम खेळून. थँक्यू सो मच, आणि अशाच हसत राहा. येस, थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.